नमस्कार. आपल्या सगळ्यांचं माझ्या किचनमध्ये म्हणजेच वैष्णवी किचनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत झटपट अशी होणारी वांग बटाट्याची भाजी. चला तर मग सुरू करूया आजच्या भाजीला. मी इथे 8-9 वांगे घेतले आहे आणि एक मोठा बटाटा घेतला आहे. बटाटा हा इथे मी सोलून घेतलेला आहे. आता आपण एका वाटक्यात पाणी घेऊया आणि बटाटा आपण चिरून घेऊया. बटाटा पाण्यात टाकूया. बटाटा चिरून झाला की आपण वांगे चिरूया. तेही पाण्यात टाकूया. जेणेकरून वांगा आणि बटाटा काळे पडणार नाही म्हणून आपण ही स्टेप घेतलेली आहे. आता आपण गॅस चालू करू आणि कुकर तापवायला ठेवूया लो फ्लेमवर. कुकर तापला की आपण त्याच्यामध्ये तेल टाकणार आहोत. तेल चांगलं तापू द्यायचं आहे. तेल चांगलं तापलं की आपण त्याच्यामध्ये मोहरी टाकूया. मोहरी तडतडू द्या. तेव्हा आपण एकीकडे मसाले बघूया भाजीचे. चला तर मग आपण आता मसाले बघू भाजीचे. एका छोट्या वाटीत मी आधी 1 चमचा गोडा मसाला, 1.5 चमचा तिखट, 2 चमचे धनापूड आणि चिमूटभर हिंग आणि अर्धा चमचा आपण टाकूया हळद आणि 1 चमचा आपण टाकूया गरम मसाला. इथे छान मोहरी तडतडली आहे. आता आपण त्याच्यामध्ये टाकूया कढीपत्ता, मिक्स मसाले टाकून झाले की आपण चिरलेली भाजी टाकूया. भाजी टाकून झाली की छान अशी आपण मिक्स करूया. भाजी ते मिक्स करून झालेली आहे. आता आपण अर्धा ग्लास गरम पाणी ओतूया जेणेकरून भाजीची चव बदलणार नाही. पाणी टाकून झालं की 2 मोठे चमचे आपण टाकूया दाण्याचा कूट, दाण्याचा कूट टाकून झाला की चवीनुसार आपण मीठ टाकूया. मीठ टाकून झालं की पुन्हा एकदा आपण सगळं मिक्स करून घेऊया. मिक्स करून झालं की आपण मीडियम फ्लेमवर करून कुकरचं झाकण लावून घेऊया. 4 मोठ्या शिट्ट्या करायच्या आहेत आणि आपली भाजी तयार.